Good morning students. Welcome to third standard class. मुलांनो कसे आहात? मजेत. मुलांनो सुट्टीमध्ये तुम्ही खूप मजा केली असेलच आणि त्याचबरोबर टीव्हीवर कार्टून प्रोग्राम पण बघितले असतील. कार्टून बघायला सगळ्यांना आवडतात. वेगवेगळ्या कार्टून्स तुम्ही बघितले असतील, जसे डोरेमॉनचे गॅजेट. अरे वा, सगळ्यांना आवडतात कार्टून बघायला आणि डोरेमॉन हे सगळ्यांना माहीत आहे. त्याचे वेगवेगळे गॅजेट असतात, बरोबर ना मुलांनो? हे तुम्हाला माहीतच असेल की डोरेमॉनमध्ये तुम्हाला कोणते कोणते गॅजेट बघायला मिळतात. वेगवेगळे कार्टून शो तुम्ही बघतात, जसं डोरेमॉन, नंतर सुपरमॅनचं काय आहे? सुपरमॅनचे हवेत उडणे. बरोबर मुलांनो? सुपरमॅनचे हवेत उडणे आणि वेगवेगळ्या कला करणे, म्हणजेच ते बघायला तुम्हाला खूप आवडतं. बरोबर ना मुलांनो? कार्टून बघायला खूप आवडतं मुलांना. मग आज आपण मराठीचा पाठ क्रमांक 17 गमती शोध म्हणजेच गमती शोध हा पाठ आपण शिकणार आहोत. मुलांनो, हा पाठ एक गंमत आहे, म्हणजेच आपल्याला चित्रातून प्राणी आणि पक्ष्यांची गंमत शोधायची आहे, जी तुम्ही कधी बघितली नसेल. अशीच आपण प्रत्येक चित्रातून गंमत शोधणार आहोत. मुलांनो, आता आपल्याला या चित्रातून गमती शोधायच्या आहेत. वरती 2 पक्षी बसले झाडावर. बरोबर मुलांनो? दिसतायत तुम्हाला? ते पक्षी काय करतायत बघा बरं. पक्षी चक्क मोबाईलवर बोलतायत. बघा, कधी बघितलं होतं का तुम्ही पक्ष्यांना मोबाईलवर बोलताना? माणसं तर मोबाईलवर बोलतातच, पण पक्षी देखील मोबाईलवर बोलत आहे की नाही गंमत? वा, मस्त. दुसरं चित्र बघा, त्यात वाघ दिसतोय. वाघ कधी हवेत उडताना दिसलाय का तुम्हाला? नाही, पण या चित्रात वाघ हवेत उडतोय, म्हणजे वाघाला पंख आहे. नंतरचं चित्र बघा, काय दिसतंय? कोल्हा. चक्क कोल्हा कम्प्युटर चालवतोय आणि चित्र काढतोय. नंतरच्या चित्रात बघा, कासव झाडावर चढत आहे. कासव कधी झाडावर चढतं का? पण या चित्रात कासव झाडावर चढत आहे. कासव जमिनीवर चालतं, पण या चित्रात कासव झाडावर चढत आहे. म्हणजेच वेगवेगळ्या पक्षी आणि प्राण्यांची यात गंमत आहे. म्हणूनच आपण या पाठाचं नाव काय म्हटलंय? गमती शोध. आता मुलांनो, पुढचं चित्र बघा. पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते मुलांनो? सांगा बघू. मांजर आणि उंदीर. नेहमी मांजर उंदराच्या मागे धावते, पण या चित्रात उंदीर मांजरीच्या मागे धावतोय, म्हणजे गंमतच आहे. नंतर पुढचं चित्र बघा मुलांनो. मेंढी आणि कोंबडा समोरासमोर आहे. त्या चित्रात बघा, कोंबड्याच्या डोक्यावरचा तुरा मेंढीच्या डोक्यावर आहे आणि मेंढीच्या डोक्यावरची शिंग कोंबड्याच्या डोक्यावर. बघा, कशी गंमतच आहे की नाही? प्रत्येक प्राणी आणि पक्ष्यांमध्ये गंमत आहे. मग मुलांनो, मजा आली की नाही हे पाठ शिकताना आपल्याला? आपण सगळ्या प्राणी आणि पक्ष्यांमध्ये गंमत शोधली, वेगवेगळ्या गमती बघितल्या. मुलांनो, हा पाठ आपल्याला एक ऍक्टिव्हिटी होती. तर मुलांनो,
प्रत्येक चित्रात कोणती गंमत आहे ते आपण या पाठातून निरीक्षण करायला शिकलो. म्हणजेच तुम्हाला या प्रत्येक चित्रातून हे समजलंच असेल. थँक यू. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. वेलकम टू 3rd स्टँडर्ड क्लास. मुलांनो, आज आपला मराठीचा तास. मागच्या तासाला आपण छान ॲक्टिव्हिटी शिकलो होतो, पण आजच्या तासाला आपण पाठ शिकणार आहोत. पण कोणता पाठ तुम्हाला माहीत आहे का? आज आपण वेगळा पाठ शिकणार आहोत, पण त्यासाठी मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहेत आणि प्रश्न विचारणार. त्या चित्रात बघून तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्यायची मुलांनो. मग तुम्हाला आपल्या पाठाचं नाव मिळेल. ते चित्र कोणते असेल ते आपण बघूया. सांगा बघू, हे कसलं चित्र आहे? बाजार. व्हेरी गुड. तुम्ही सगळे बाजारात आईसोबत, तुमच्या वडिलांसोबत जातात, बरोबर की नाही? भाजी घ्यायला, फळं घ्यायला, बरोबर. आता हे दुसरं चित्र कसलं आहे? हे देखील बाजाराचंच चित्र आहे. इथे मसाल्याचा बाजार आहे, बरोबर. असे वेगवेगळ्या प्रकारचे बाजार असतात. भाजी बाजार, फळ बाजार, मसाल्यांचा बाजार, कपड्यांचा बाजार, खेळणी, अशा सगळ्या वस्तू त्या बाजारात मिळतात, बरोबर मुलांनो. मग अशा विविध प्रकारचे बाजार आपण बघतो आणि आपल्याला माहीत असतात, पण आपण शहरात राहतो, बरोबर. म्हणून आपल्याला ह्या बाजाराचं विशेष असं कौतुक वाटत नाही. पण गावखेड्यातील लोकांना हा बाजार फक्त एकच दिवस पाहायला मिळतो. तिकडे रोज बाजार मिळत नाही. मग त्याला काय म्हणतात? आठवडी बाजार. आठवड्यातून एकाच दिवशी जो बाजार भरतो त्याला आठवडी बाजार म्हणतात. मग त्या सगळ्या वस्तू मिळतात. मग आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे आठवडी बाजार. आता आपण वाचन करूया. हा आमचा गाव, म्हणजे हे आमचं गाव आहे. कारण हा आठवडी बाजार कुठे असतो? गावखेड्यात. म्हणून त्यांनी म्हटलंय हा आमचा गाव. ते आपल्याला गाव दाखवत आहे की हे आमचं गाव आहे. आठवडी बाजार हा गावातच भरतो. ही आमच्या गावची टेकडी. हे जो उंच भाग दिसतोय त्याला काय म्हणतात? टेकडी. टेकडी म्हणजेच हिल. उंच जो भाग दिसतो त्याला मराठीत म्हणतात टेकडी आणि इंग्लिशमध्ये म्हणतात हिल. तर ही आमच्या गावची टेकडी. आपल्याला ह्या पाठातून मुलांनो त्यांच्या गावाचं वर्णन केलेलं आहे आणि बाजार कुठे भरतो, कुठे असतो, हे सगळं आपल्याला या पाठात बघायला मिळणार आहे. म्हणून ते आधी आपल्या गावची ओळख सांगत आहे की आमच्या गावात काय काय आहे. आमच्या गावात टेकडी आहे असं ते सांगत आहे. म्हणून आपण लक्ष द्यायचे सगळ्यांनी. टेकडीच्या बाजूला ओढा आहे. टेकडीच्या बाजूला ओढा आहे. मुलांनो, तुम्हाला चित्रात दिसतच असेल की टेकडीच्या बाजूला ओढा आहे. म्हणजे जे पाणी वाहत आहे त्याला म्हटलं आहे ओढा. मराठीत त्याला म्हणतात ओढा आणि इंग्लिशमध्ये म्हणतात स्ट्रीम. त्या टेकडीच्या बाजूने ते पाणी वाहत आहे. जसं नदी तुम्ही वाहताना बघितली असेलच, पण नदीपेक्षा ओढा हा लहान असतो. टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे. बघा, टेकडीच्या पायथ्याशी
छोटेसे मैदान आहे. म्हणजे त्या टेकडीच्या खाली मोकळी जागा आहे. मैदान म्हणजेच ग्राउंड आहे. खाली मोकळं ग्राउंड आहे, मैदान आहे. पायथ्याशी म्हणजे खाली, टेकडीच्या खाली. पायथ्याशी म्हटले तिथे बेस ऑफ अ हिल, म्हणजे ते तिच्या पायथ्याशी छोटंसं मैदान आहे. खालच्या बाजूला छोटे मैदान आहे. मुलांनो, तुम्ही टेकडी बघितलीच असेल आणि त्या टेकडीच्या खाली मैदान देखील असतं. तिथे आठवडी बाजार भरतो. ह्या गावचा आठवडी बाजार कुठे भरतो? टेकडीच्या पायथ्याशी एक मैदान आहे आणि तिथे आठवडी बाजार भरतो. आठवडी बाजार तुम्हाला सांगितलं मुलांना मी मगाशी की आठवड्यातून एकाच दिवशी जो बाजार भरतो त्याला आठवडी बाजार म्हणतात. आणि तिथे आपल्याला ज्या वस्तू लागतात दैनंदिन जीवनात, आपल्या ज्या वस्तूचा आपण वापर करतो त्या सगळ्या वस्तू तिथे मिळतात. तिथे काय काय असतं त्या बाजारात बघा. भाज्या विकणारे ओळीत बसतात. आपल्याला ज्या भाज्या आपण घेतो, व्हेजिटेबल्स, त्या भाज्या विकणारे ओळीत बसतात. ओळीत म्हणजे लाईन मध्ये बसतात. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. वेगवेगळ्या भाज्या त्यांच्याकडे असतात आणि ते लोक ते विकण्यासाठीच आलेले असतात. कारण त्यांना रोज ते विकायला मिळत नाही, म्हणून ते आठवडी बाजारात विकायला येतात. तुम्हाला त्या चित्रात दिसतच असेल मुलांनो की भाजीवाले ओळीत बसले, म्हणजे एका लाईनीत बसले आहेत. भाजी असते, फळे असतात बाजारात, तुम्हाला हे माहीतच असेल. सई आई बरोबर बाजारात गेली. बघा, ही मुलगी आहे, तिचं नाव आहे सई. तुम्ही जसे तुमच्या आई बरोबर बाजारात जातात तशीच ती देखील तिच्या आई बरोबर बाजारात गेली. त्या मुलीचं नाव काय आहे? सई. मग त्यांनी काय काय घेतलं, कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या ते आपण बघूया. कांदे, बटाटे, टमाटे, पालक घेतला. त्यांनी काय काय घेतलं? सईच्या आईने काय काय बाजार घेतला? कांदे, बटाटे, टमाटे आणि पालक घेतला. ह्या सगळ्या भाज्या त्यांना बाजारातच मिळाल्या, आठवडी बाजारात. सई आपल्या आई बरोबर बाजारात आली आहे. अजून त्या पुढे काय काय घेतात ते आपण बघणार आहोत. फुले घेतली. बघा, चित्रात तुम्हाला दिसत आहे की सई आणि तिच्या आईने फुले देखील घेतली. नंतर बाजारात तुम्हाला माहित आहे मुलांनो, खेळणी देखील मिळतात, बरोबर की नाही? तर काय घेतले? फुगे घेतले. खेळण्यामध्ये त्यांनी काय घेतलं? फुगे घेतले. आणि खाऊ पण आपण घेतोच, बाजारात गेल्यानंतर आपण देखील खाऊ घेतो. मग काय घेतले त्यांनी? पेढे घेतले. खाऊसाठी त्यांनी काय घेतलं? पेढे घेतले. सईला आईने पहिले फुगा घेतला खेळण्यासाठी, नंतर खाण्यासाठी पेढे घेतले. दोघी घरी परत निघाल्या. बघा, त्यांचा बाजार घेऊन झाल्यानंतर बाजारात त्यांनी भाजी घेतली, खेळणी घेतली, खाऊ घेतला आणि दोघी घरी परत निघाल्या. आता आपण शब्दार्थ वाचन करूया. आठवडी बाजार, वीकली मार्केट. गाव, विलेज. टेकडी, हिल. ओढा, स्ट्रीम. पायथा, बेस ऑफ अ हिल. छोटे, स्मॉल. मैदान, ग्राउंड. भाज्या,
व्हेजिटेबल्स. विकणे टू सेल. ओळीत इन क्यू इन लाईन. फिरणे टू मूव अबाउट. फुले फ्लावर्स. फुगे बलून्स. दोघी बोथ. परत निघणे टू गो बॅक. वस्तू थिंग्स. मुलांनो, तुम्हाला हा पाठ समजला असेलच की आठवडी बाजारात कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात आणि सई आणि तिच्या आईने कोणत्या कोणत्या वस्तू घेतल्या. हे सगळं आपण वाचन केलं आणि बघितलं. वर्कबुकमध्ये हा लेसन कंप्लीट करायचा आहे. थँक्यू. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. वेलकम टू थर्ड स्टँडर्ड क्लास. मुलांनो, आज आपला मराठीचा तास. आजच्या तासाला आपण पुढचा पाठ शिकणार आहोत. पण त्या पाठाचं नाव काय आहे हे आधी समजून घ्या. मुलांनो, बघा, बागेत म्हणजेच गार्डनमध्ये कशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, बरोबर की नाही? वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या पानांची अशी वेगवेगळी झाडं आणि फुलं असतात. तुम्ही बघितलीच असतील मुलांनो की वेगवेगळ्या प्रकारची फुलं किती सुंदर दिसतात. त्यांचे कलर वेगळे, त्यांचे आकार वेगळे आणि दिसायला देखील ते खूप छान दिसतात. नवीन नवीन कलर आपल्याला फुलांमध्ये बघायला मिळतो आणि बघायला आपल्याला खूप छान वाटतं. आपलं मन प्रसन्न होतं. बघा, या चित्रात देखील वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्याला दिसत आहेत. लाल, पिवळी, बरोबर की नाही? अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं. मग आपला पुढचा पाठ तसाच काय आहे, शब्दबाग. जशी आपण फुलांची बाग बघितली, तर आपण आपल्या पुढचा पाठ बघणार आहोत शब्दबाग, म्हणजे शब्दांची बाग. वेगवेगळ्या प्रकारची शब्द आपल्याला त्यात शिकायला मिळतील आणि वाचायला मिळतील. शब्दबाग 2 आपण फर्स्ट सेमिस्टरला शब्दबाग 1 हा पाठ शिकलो होतो. आता आपण शब्दबाग 2 हा पाठ शिकणार आहोत. यात मुलांना तुम्हाला वेगवेगळी शब्द शिकायला मिळतील. बघा, पुढील चौकोनात लपलेले आणखी शब्द शोधा. जे खाली शब्द दिलेत ना मुलांनो, एका खाली एक, ते शब्द आपल्याला आधी वाचन करायचे आहे. आधी आपण वरच्या चौकोनातले शब्द नंतर तयार करूया. आधी आपण खालचे शब्द वाचून घेऊया. शब्द वाचन करूयात. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. लावा, नाक, गाल, साप, हसा. दुसऱ्या लाईन मध्ये मान, ढाल, लढाई, आण, छान. तिसऱ्या लाईन मध्ये वाघ, मागा, थवा, आला, माड. वाघ, फणस, वाल, गारा, मामा. हाक, पळा, पेढा, ताक, ओढा. पकड, डावा, पेन, सई, छान. साप, नाच, पूस, ढग, ओता. मुलांना आपण शब्द वाचन केलं. आता बघा, या चौकोनात जे शब्दांना चौकोन केले, म्हणजे शब्द बनवून चौकोन केले, तेच शब्द आपण खाली वाचले. आता तेच शब्द या चौकोनात आहे. चौकोनात लपलेले आणखी शब्द शोधा. बघा, आण, ढग, हसा, छान. दुसऱ्या लाईन मध्ये लावा, पकड, साप, नाक, हाक, पळा. मामा, पेन, ढाल, गारा, पूस.
वाई, ताक, होता. अशा प्रकारे मुलांनो आपण खालील शब्द वाचून आपण या चौकोनात शब्दांना चौकोन केले, म्हणजे पूर्ण शब्द आपण तयार केलेला आहे. अक्षरापासून आपण पूर्ण शब्द तयार केलेला आहे चौकोनात. अशाच प्रकारे तुम्ही देखील नवनवीन शब्द बनवू शकतात आणि वाचन करायचं आहे, म्हणजे आपल्याला शब्दांचं ज्ञान मिळेल. आता खाली बघा मुलांनो, शब्दांपासून वाक्य बनवले आहे. जसे वाघ आला, फणस आण, मामा आला, फळापूस, छान नाचा, सई नाच, ताक ओता, गारा पकड, पेढा आण, ढाल पकड, पेन आणा, छान हसा. मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही देखील वाक्य बनवू शकता. शब्दांपासून वाक्य बनवायचं आहे. आता पुढच्या पेजवर बघा, वाचा, वाक्य तयार करा, लिहा. गा, खा, या, हा, ही, पी, धू, घे, ने. आण, वाढ, काढ, पहा, आला, आली, आले, पाणी, गाणी, मी, भात, दूध. उदाहरण दिले म्हणजे वाक्य बनवून दिले. एक्झाम्पल तुम्हाला, पहिलं पाणी पी, पाणी आण, पाणी काढ, पाणी घे, पाणी ने, पाणी आले. मुलांनो, अशाच प्रकारे खाली देखील त्यांनी वाक्य आपल्याला बनवून दाखवली आहेत. पण मुलांनो, तुम्ही तुमची नवीन वाक्य बनवायची आहे, कारण आपल्याला वाचन पण येईल आणि शब्दाचा अर्थ देखील कळेल. म्हणूनच आपल्याला हा पाठ त्यांनी सांगितला आहे. शब्दभाग 2, कारण तुम्हाला शब्द वाचता यायला पाहिजे आणि लिहिता यायला हवेत, म्हणून सर्वांनी शब्द लिहायचे आहे. वाक्य देखील बनवायचे आहेत आणि आपल्या वहीत लिहायचे. थँक यू.